आज आपण जाणून घेणार आहोत ॲडमिन कन्सोल या बटनबद्दल. तर आपण पाहू शकता इथे आपल्या स्क्रीनवर ॲडमिन कन्सोलचं बटन दिसत आहे आणि पूर्ण प्रोफाईल इंग्लिशमध्ये आहे. तर आपण त्याला कन्वर्ट करू शकतो लँग्वेजमध्ये जाऊन मराठीमध्ये. ॲडमिन कन्सोल म्हणजेच व्यवस्थापक कन्सोल. त्यावरती जेव्हा आपण क्लिक करू त्यानंतर आपल्याला 3 प्रकारचे सर्च फिल्टर भेटतात. एक असतं सर्च बाय स्टुडंट, सर्च बाय एक्झाम आणि सर्च बाय लेक्चर. तर सर्च बाय स्टुडंटमध्ये तुम्ही पाहू शकता की ज्या लेवलचा यूजर असतो, समजा एक ब्लॉग यूजर आहे, तर त्यांना त्यांच्या अंतर्गतले सर्व क्लस्टर पाहायला भेटतात. तसेच ॲडमिन व्यवस्थापक कन्सोलचं मेन उद्देश हे आहे की हा रिपोर्टिंगसाठी यूज केला जातो. आपण इथे पाहू शकता की किती पर्सेंटेजनी मोबाईल नंबर अपडेट झालेले आहेत, किती पर्सेंटेजला यावेळेस 11 विद्यार्थी लॉग इन आहेत, यावेळेस 1 विद्यार्थी लेक्चर पाहत आहे आणि एकही विद्यार्थी एक्झाम नाही पाहत आहे. अशा प्रकारे आपण रिपोर्टिंग पाहू शकतो. तसंच आपल्याला इथे दिसत आहे की CR म्हणजेच क्युम्युलेटिव्ह रिपोर्ट. याचा वापर बेसिकली आपण यासाठी करतो की यामध्ये आपल्याला डेटा अशा प्रकारे भेटतो की जेव्हापासून चालू झालं आहे तेव्हापासून आजपर्यंतचा डेटा आपल्याला क्युम्युलेटिव्ह रिपोर्ट यामध्ये दिसतो. आपण याला डेट वाईज फिल्टर करू शकतो. तसंच डेमध्ये जसं की आपल्याला स्पेसिफिक जोही दिवस असेल, ज्या डेटचा आपला डेटा पाहायचा असेल की किती विद्यार्थ्यांनी लेक्चर पाहिलं, एक्झाम दिलं, तर ते आपण इथे पाहू शकतो. तर बेसिकली आपल्या ॲडमिन कन्सोल व्यवस्थापक कन्सोलचा हाच यूज आहे. तसंच सर्च बाय एक्झाम आणि सर्च बाय लेक्चरसाठीही आपण सेम प्रकारे पाहू शकतो.